प्रथमोध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पुण्यदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश तत्मस्य दिलक्ष एक नित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, न्यायचक्रचालका, अविनाशा शेषशयना, अनंतवेशा अनामातीता अनंता, जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना, रमारमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंत पंक्ती कुदळ कळ्या समान, शुभ्रवर्ण विराजित, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे तेज हरी, हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी, विशेष वत्सलांचनाचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची गुण, उदरी त्रिवळी शोभायामान, त्रिवेणी संगमासारखी, नाभी कमल सुंदर अति, जेते विद्यात्याची उत्पत्ती, की चराचर जन्मदाती, मूळ जननी ते चिपै जाणूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणी विराजती, करकमलांची आकृती, रक्तपंकजा समान, भक्त द्याव्या अभयवर, सिद्ध सर्वदा सौवकर, गदा पद्म शंख चक्र चार हस्ती, अयुध्य कासे कशिला पितांबर, विद्युलते समतेज अपार, कर्दळी स्तंभापरे सुंदर, उभयजंगा दिसताती, जेते भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती, नारदादी ऋषीवर्य, जाते कमल करे चुरित, संध्या राग समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेद शिनले, 14 विद्या 64 कला, जाते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगला, अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, भ्रमू न शकले महिमा बर, ते पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्रकन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमूतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत परशधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्याचा सागर, 64 कलाचे माहेर, रिद्धिसिद्धीचा दातार, भक्तपालक दयाळू, मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसून, भजिका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळे पा, सकल कारंभी जाण करिता, ज्याच्या नामस्मरणा, ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी, तया मंगलाशी साष्टांग नमन करुण मागे वरदान, श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे होये, जिचावर प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसुता न मेली, मूढमती मी अज्ञान, काव्याधिकाचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करून सचिष्या लाभे दिव्य ज्ञान, तेनेच जगी मानवपण, हेत असे की निश्चय, तेवी असते माता पितर, तेसे श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांची नमस्कार, वारंवार साष्टांग मी मतिमंद आज्ञ बाळ, घेतली अशी थोर आळ, ती पुरवणार दयाळ, सद्गुरु राजा अपनाची, 9 मास उदरी पाळिले, प्रसव वेदनांत शोषिले, कौतुके करुणे वाढविले, रक्षिले आजवरी, जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी दयांचे करीतासे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवाचा अवतार, लीला विग्रह अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युलते समान, कामधेनू असुनी जवळी, हाती धरिले असे जोळी, जो पाहता एक स्थळी, कोणासी दिसेना,
चार वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिना ज्याचे त्रिभुवन गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मास नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या वाढीला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पा कैसे देव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगिती स्थितीला झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेदवचने दिवसेदिवस होम हवणे कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजश्रेय अधर्म प्रवर्तक नाही भय उत्तर नास्तिकमय भरतखंड झाले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐहिक भोगेचे बळवल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मार्थ विसरले नास्तिका मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोट्याने कोणत्या काळी कोण्या जाती कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटे झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना विविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपली विख्यात महिमा जनी गाव्याची योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थ करावे साचार मीन ते झालो किंवा अपाट गगना समान अगाध आपली महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिल कामणी गिरीशी चुलून घालीन काकेशी किंवा कदोत कवी होऊन्या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा टाकुनी बदाजळी करी प्रार्थना सप्रमे आहो ह्या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदिता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेज जैसी सहस्रकार दृष्ट केवळ सूर्यपुत्र भक्त माते समान यतिराज पद कल्लार विष्णू कवी होऊन भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजिते ते घालित असे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदर भक्त परिशोध प्रथमाध्याय गोढा श्री शंकरार्पणस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणस्तु श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमाध्याय श्री स्वामी द्वितीयाध्याय श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती हो त्याचे मनोरथ पूर्ती तैसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारले कर्दळीवणी गुप्त झाले गुरुचरित्री ती कथा पुढे लोक उद्धार कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिले बहुत पट्टाणे तेची स्वामी अतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एक भक्ते केली देखा परितिज विषय शंका मना माझी येत असे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्याच सक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादि सिद्ध खुंटला येते पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूप झाले अक्कलकोट माजरी राजप्पा मोदी यांच्या घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आधार तयांचा केली की त्याच सवे एक पारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचवले 3 खुर्च्या आणून बाहेर मांडा म्हणती एके हारी दोघाशी बैसवूनी दोहावरी तिसरीवर बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयंतास वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोटुनी स्वामींनी हास्य मुख्य करून उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दली वनातून प्रथमारंभ निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वार प्रते गेलो
पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहज गती, पातलो गोदा तटका प्रती, जियाची महाप्रख्याती पूर्णांतर वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेस पातलो, येऊनी मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वइच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडून, सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोट प्रती येणे तेथून झाले, तैपासून ह्या नगरात आनंदे आहो नांदत. ऐशी आमची सकल वृत्त असे मुळापासूनी, ऐकून ऐशी वाणी उभ्यंत संतोषले मणी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभ्यंता, 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदावास अरण्यात बहुधा न येती गावात, जरी आले क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती तेची महाराज बक्षिती, क्षणिक राहून मागोती अरण्यात जाती उठूनी. वेडा बुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती, कोणीही आज्ञाने नेती परब्रह्मरूपे. त्या समय नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा त्यांचा अवतार सोलापूर झाला, ते जाणून अंतरखून स्वामी समानिती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखती, दर्शना येता दिगंबर लीला विग्रह अतिवर्य. कमरेवर ठेवून कर दर्शन देती तयाची, अमृता समान पुढे कथा ऐकता. पावन श्रोत वक्ता स्वामी समर्थ वदिता, ज्याची सत्ता सर्वत्र. आहो हे स्वामी चरित्र भरलासे शिरसागर, मुक्त करुणी श्रवणद्वार. प्राशन करा श्रोते हो, तुम्हा नसावे ते वीट, सर्वदा सेवावे आकांठ. भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे, स्वामी चरित सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, आनंदे भक्त परिशोध. द्वितीयाध्याय गोढा. इथं श्री स्वामी चरित सारामृते द्वितीयाध्याय. श्रेयस्तु शुभं भवतु. तृतीयाध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्याची नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य गताध्याय. कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोक चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वसती, मंगळवेढे सोडिले. मोहोळ माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथेच साकल्ले वृत्त, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदासी. मग हे सवे घेऊन स्वामीशी, टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्धमार्गावरून टोळाशी मागे परतन भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेविका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामी सोडू नका, येथेच मुक्काम करावा. टोळ गेले परतुनी, स्वामी चालले उठुनी. बहुत वर्जिले सेवकाने, परिणच मानले त्या. तेथुनी निघाले अक्कलकोट प्रती आले, ग्रामद्वारी बैसली. येथे राज स्वइच्छेने, तेथे एक अविंद होता. तो करिता यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता. महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती. आले चोळापाच्या ग्रहाप्रती, स्वामीस जाणून ईश्वर मूर्ती. चोळापा करी आदर, चोळापाचे भाग्य उदेले. येथे राजगृहास आले, जैसे कामधेनू आपण बळे. दारिद्र्याच्या घरी जाय, पूर्व पुण्याय होते गाठी. म्हणून घडल्या ह्या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी. परम भाग्य तयांचे, धन्य धन्य तयाचे सदन. जे स्वामींचे वास्तव स्थान, सुरवराचे दुर्लभ चरण. त्यांचे घरी लागले योगाभ्यासी, योग साधिती. तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती राहती. मौन तरती किती एक चरणी उभे राहुनी. सदा विलोकिती गगन, एक गिरी गवरी बसून. तपश्चर्या करिता ती, एक पंचाग्न साधन करीती. एक पवनाते भक्षिती.
कित्येक संन्याशी होती संसार अवघा सोडूनी, एक करीती कीर्तन, एक मांडती पूजन, एक करीती होमवन, एक षष्ट कर्मे आचारती, एक लोक उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करती, एक बांधती देवालय, परिजयाचे चरण दुर्लभ, सदभक्ती वाचून केल्याशी, नाना साधन भाव विना सर्व व्यर्थ, योगायोगाधिक काही चोळापाने केले नाही, परिभक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते, त्यांची देखुनी भक्ती, स्वामी ते भोजन करीती, तेव्हा चोळापाचे चित्ती, आनंद झाला भोसाळ, तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतरी, दिवसे दिवस चाकरी, चोळापा करी अधिकाधिक, तेव्हा राजपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असून कारभारी, परमज्ञानी असती जे, अक्कलकोटची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, तरी त्यांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले, तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले, चोळापाच्या ग्रहाप्रती आले कोणी एक यती, लोक चमत्कार दाविती, गावात मात पसरली, आपली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयाची चित्ती, म्हणून या स्वामी राजयती, बहुधा न जाती फिरावया, लोक माझी पसरली मात, नुपास कळली वृत्तांत, की आपुले या नगरात यती विख्यात पातले, राहती चोळापाच्या घरी, दर्शना जाती नर नारी, असती केवळ अवतारी, लीला जयाची विचित्र, वार्ता ऐसी ऐकूनी राव बोलले काय वाणी, गावात यती येऊन फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पायी, आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाई, भेटू तया यतीवर या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसे वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊन, आताच देती दर्शन, राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रून भरले नयन, कंठ झाला सददित, दृढ घातली मिठी चरण, चरण धुतले नेत्राश्रून, मग तया हस्तकी धरून आसनावरी बैसले, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतरी, अभक्त पळून गेले दुरी, चरणी भक्ती जडली तै, सकळ सभा आनंदली, समजती पावली वदिली, षोडोपचार पूजिले, स्वामी मूर्ती नुपराया, निराकार आणि निर्गुण, भक्तीसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे, स्वामी चरित सारामृत, नाना प्रकृकथा समंत, प्रेमळ भक्त परिशोध प्रीत अध्याय घोडा, श्री स्वामी राजार्पणस्तु शिरस्तु शुभम भवतु, श्री स्वामी चरित सारामृत, अक्कलकोट नगर.